गुडघेदुखीच्या या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. वेळ न घालवता आपण या सिरीजला सुरू करूयात. आजच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेऊया की आपले हाड नेमकं मजबूत कशाने होऊ शकतात, यासाठी कुठले सप्लिमेंट्स आपल्यासाठी योग्य असतील, कुठल्या स्वरूपात आपण ते घेणं योग्य राहील आणि किती लवकर आपण त्यांना बरं करू शकतो, आणि तेही नॅचरली, विना दुष्परिणाम, घरच्या घरी राहून आपण आपल्या आजारातून कसं मुक्त होऊ शकतो. हाच तर आपला उद्देश आहे. चला तर मग आपण सुरू करूया. तर आपण या आधीच्या एपिसोडमध्ये पाहिलेलं होतं. ज्यांनी कोणी पाहिले नाही त्यांनी हा आधीचे एपिसोड पण जरूर पहा, कारण आधीचे पाहिला तर हे पण समजायला जास्त मदत होईल. आपला हाड जो आहे तो एकट्या कॅल्शियमने बनलेला नाहीये, ही गोष्ट मात्र लक्षात घ्या. एकट्या कॅल्शियमने आपले हाड बनलेले नाही आहेत. आपले जे हाड आहेत, आपले जे बोन आहेत, हे तब्बल 12 मिनरल्सने बनलेले आहे. कोणकोणते आहेत? हे कॅल्शियम आहे, क्रोमियम आहे, ब्रोमियम आहे, बोरॉन आहे, आयरन आहे, मॅग्नेशियम, मॅंगनीज, सिलिकॉन, सल्फर, सेलेनियम, पोटॅशियम, फॉस्फरस, झिंक आणि 64 ट्रेस एलिमेंट. एवढ्या सगळ्या घटकांनी आपलं हाड बनलेलं आहे. तरी पण आपल्याला कोणत्या टॅबलेट दिल्या जातात? कॅल्शियमच्या टॅबलेट दिल्या जातात. आणि हे घेऊन देखील तुमच्या हाडांची झालेली झीज ही भरून निघत नाही. हे असं का होतं? याच्या मागचं पण विज्ञान समजून घेऊ आणि याच्यावरचं समाधान पण आपण समजून घेऊ. ठीक आहे. जर हे कॅल्शियम जर आपल्या शरीरामध्ये वापरलं गेलं नाही, जे आपण टॅबलेटच्या स्वरूपात घेतलेले असेल, तर ते काय होऊ शकतं? त्याचे स्टोन्स बनू शकतात, जे की तुमच्या पित्ताशयामध्ये म्हणजे गाल ब्लॅडर मध्ये त्याचे स्टोन बनू शकतात, किंवा हेच तुमच्या किडनीमध्ये स्टोर होऊन किडनी स्टोन पण बनू शकतं. हेच जर आर्टरी मध्ये जाऊन जमा झालं तर आर्टरी मध्ये ब्लॉक बनण्याचं काम देखील हे करतं आणि अचानक हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो. केवळ आणि केवळ कॅल्शियम जर यूज झाला नाही, जो की सिंथेटिक फॉर्म मध्ये आपण घेतलेला असेल तर. हे मी म्हणत नाही, सर रॉबर्ट थॉम्सन यांच्या बुक मध्ये त्यांनी खूप डिटेल मध्ये सांगितले, द कॅल्शियम लाय या त्यांच्या पुस्तकामध्ये. तर ही जी कॅल्शियमची झीज आहे ही भरून नेमकं कसं काढू शकता? कॅल्शियमची झीज म्हणण्यापेक्षा हाडाची झीज आपण कशी काढू शकतो, यावरती आज आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. परत एकदा मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो, आपला उद्देश आपलं दुखणं बरं करणं आहे. ऑपरेशनला टाळणं आपला उद्देश आहे. कोणाला चुकीचं किंवा बरोबर आपल्याला ठरवायचं नाहीये. आपल्याला जे सत्य आहे ते सोप्या, सहज आणि वैज्ञानिक पद्धतीने जाणून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर याच्या पुढे आपण जाणून घेऊया की नेमकं हे सगळे गोष्टी आपल्या हाडाला मिळतील कसं, कुठून मिळवायच्या, याचे नैसर्गिक स्रोत कोणते आहेत. चला तर मग सुरुवातीपासून आपण आपल्या हाडाची स्टोरी समजून घेऊ.